Special cutting techniques as elevation. या सत्रात स्वागत आहे. आज आपण एलिव्हेशनची प्रक्रिया स्पष्ट करू. तुमची आवड जाणून घेण्यासाठी मी तुम्हाला मदत करणार आहे. आपण एलिव्हेशनच्या प्रकारांबद्दल देखील चर्चा करू. एलिव्हेशन हा क्लायंटच्या स्कॅल्पचा कोन आहे ज्यावर तुम्ही केस कापताना उचलता. एलिव्हेशन ग्रॅज्युएशन आणि लेयर्स तयार करते आणि सामान्यतः डिग्रीमध्ये वर्णन केले जाते. केस एक लांबीचे, ग्रॅज्युएटेड किंवा लेयर आहेत की नाही हे एलिव्हेशन ठरवते. सर्वात सामान्यपणे वापरलेली उंची 45 अंश आणि 90 अंश आहे. केस कापण्याचा एक सामान्य नियम आहे, तो म्हणजे आपण जितके जास्त केस उचलू तितके जास्त ग्रॅज्युएट दिसतात. जेव्हा तुम्ही तुमचे केस 90 अंश खाली उचलता तेव्हा तुमचे वजन वाढते. जेव्हा तुम्ही तुमचे केस 90 अंश किंवा त्याहून अधिक वाढवता, लिफ्ट करता, तेव्हा तुमचं वजन कमी होऊ लागतं आणि केसांचा थर वाढू लागतो. एलिव्हेशनचे 3 प्रकार. लो एलिव्हेशन. मानेच्या खालच्या 1/3 भागावरील केस त्याच्या सर्वात खालच्या बिंदूवर मानेजवळ ठेवलेले असतात. लो एलिव्हेशनचा हेतू जास्त व्हॉल्यूम दर्शवणे आहे. केस पातळ आणि बारीक असताना हे एलिव्हेशन उत्तम दिसते. मीडियम एलिव्हेशन. केस जिथून वाढतात तिथून सरळ वर येतात आणि बोटे डोक्याला समांतर राहतात. बोटांच्या कोनानुसार कात्री चालवावी. हा कट तुम्हाला लेअर टोकांसाठी उत्तम रुंदी देतो. मीडियम एलिव्हेशन ब्लेंड केसांवर वापरले जाऊ शकते. हाय एलिव्हेशन. वर उचललेले केस हाय एलिव्हेशन देतात. हाय एलिव्हेशन चांगले लेयर्स तयार करतात. हाय एलिव्हेशनचा वापर मध्यम किंवा जाड केसांवर केला पाहिजे, अधिक बारीक किंवा पातळ केसांवर नाही. विभाग. नियंत्रणासाठी केसांना समान भागांमध्ये विभागणे. उपविभाग. मोठ्या केसांच्या आत लहान विभाग केस कापताना त्यावर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरले जाते. भाग किंवा विभाजन. स्कॅल्पवरील केस विभाजित करणारी एक रेषा. केसांचा एक भाग दुसऱ्यापासून वेगळे करणे. उपविभाग वेगळे करणे. एलिव्हेशन ग्रॅज्युएशन्स आणि लेयर बनवतात आणि सामान्यतः अंशांमध्ये वर्णन केले जाते. ब्लंट किंवा वन लेंग्थ हेअरकटला कोणतीही उंची नसते. 90 अंशांपेक्षा कमी उंचीमुळे वजन वाढते. 90 अंश किंवा त्यापेक्षा जास्त उंचीमुळे वजन कमी होते किंवा केसांना थर जोडतात. कटिंग लाईन. रेषा कापताना ज्या अँगलमध्ये बोटे ठेवली जातात ज्यामुळे शेवटी आकार तयार होतो, ज्याला कटिंग पोझिशन, कटिंग अँगल, फिंगर अँगल आणि फिंगर पोझिशन असेही म्हणतात. कटिंग लाईनचे वर्णन क्षैतिज, अनुलंब, कर्ण किंवा अंशानुसार केले जाऊ शकते. गाईडलाईन्स. याला मार्गदर्शक देखील म्हणतात. केसांचा एक विभाग जो केसांची लांबी निर्धारित करतो जे कापले जातील, जे परिमिती किंवा आतील ओळीवर असेल. आकार देताना हा सहसा कापला जाणारा पहिला भाग असतो. 2 प्रकारचे गाईडलाईन्स. स्टेशनरी गाईडलाईन, ट्रॅव्हलिंग गाईडलाईन. स्टेशनरी गाईडलाईन. हलत नाही,
सर्व भाग निश्चित दिशानिर्देशांनुसार विंचरले जातात आणि त्याच कोनात आणि लांबीने कापले जातात. ब्लंट कट किंवा केस कापण्यासाठी वापरले जाते, जे केसांची लांबी किंवा वजन वाढवण्यावर लक्ष केंद्रित करतात. स्टेशनरी गाईडलाईन. हा बिंदू आहे ज्यावर केस कापण्यापूर्वी आणले जातात. लांब थर असलेले केस कापण्यासाठी, जसे की शॅग, त्यासाठी स्टेशनरी गाईडलाईन वापरतात. ट्रॅव्हलिंग गाईडलाईन. याला मुव्हेबल गाईडलाईन्स. केस कापल्याप्रमाणे ते पुढे सरकते. लेयर्स किंवा ग्रॅज्युएटेड कट करताना वापरले जाते. एक ट्रॅव्हलिंग गाईडलाईन. कसा आहे जो कट केलेल्या क्षेत्रासह फिरतो. ट्रॅव्हलिंग गाईडलाईन. कसं पूर्वी कापलेले केस पुढील भागाची लांबी दर्शवण्यासाठी वापरले जातात. ट्रॅव्हलिंग गाईडचा वापर बेसिक सर्कल कट आणि पिक्सी कट यांसारख्या केसांसाठी केला जातो. यामुळे समान लांबीचे थर तयार होतात. त्वचा शरीरातील सर्वात मोठा अवयव. आपला संपूर्ण बाह्य भाग व्यापतो आणि आपल्या अंतर्गत अवयवांचे दूषित आणि संक्रमणांपासून रक्षण करते. हे कुशनसारखे कार्य करते आणि चांगल्या आरोग्यासाठी महत्त्वाचे आहे. त्वचा विज्ञान हा त्वचेच्या स्थितीचा अभ्यास आहे आणि त्वचा विज्ञानी त्यांच्या उपचारांमध्ये विशेषज्ञ आहेत. त्वचेची रचना समाविष्ट आहे पाणी, प्रथिने, फॅट्स, रसायने आणि खनिजे. त्वचेमध्ये 3 स्तर असतात: एपिडर्मिस, डर्मिस आणि हायपोडर्मिस, जे ताकद, कार्यक्षमता आणि जाडीमध्ये भिन्न असतात. एपिडर्मिस. ग्रीक शब्द एपिडर्मिस याचा अर्थ वर असा आहे, जो त्वचेच्या थराच्या वर असलेल्या कोणत्याही गोष्टीला सूचित करतो. हे विशेषतः त्वचेच्या बाहेरील थराचा संदर्भ देते. एपिडर्मिसमध्ये 5 उपस्तर असतात: स्ट्रेटम कॉर्नियम, स्ट्रेटम ल्युसिडियम, स्ट्रेटम ग्रॅन्युलोसम, स्ट्रेटम स्पायनोसम, स्ट्रेटम जर्मिनेटिव्हम. रंग सिद्धांत. हे मेकअप कलाकारांसाठी आवश्यक आहे, कारण ते त्यांना त्वचेचा टोन ओळखण्यात आणि त्यानुसार रंग जुळवण्यास मदत करते. मेकअप सुधारते, नैसर्गिक रंग वाढवते, प्रोस्थेटिक पीसेस प्रतिबंधित करण्यास मदत करते. रंग हलका असतो आणि रंगांच्या चक्राला कलर व्हील म्हणतात. कलर व्हील. कलर व्हील हा रंग आणि रंग सिद्धांत समजून घेण्याचा एक दृश्य मार्ग आहे. कलर व्हीलमध्ये 12 रंग, 3 प्राथमिक रंग, 3 दुय्यम रंग आणि 6 तृतीयक रंग असतात. हे नवीन रंग तयार करण्यासाठी रंग कसे मिसळायचे ते स्पष्ट करते. प्राथमिक रंग. प्राथमिक रंग किंवा प्राथमिक रंगांच्या संचामध्ये रंगीत किंवा रंगीत दिवे असतात, जे रंगांची श्रेणी तयार करण्यासाठी वेगवेगळ्या प्रमाणात मिसळले जाऊ शकतात. प्राथमिक रंग लाल, निळे आणि पिवळे आहेत. दुय्यम रंग. हे 2 प्राथमिक रंगांच्या समान मिश्रणाने तयार केलेले रंग संयोजन आहेत. कलर व्हीलमध्ये प्राथमिक रंगांमध्ये दुय्यम रंग दिसतात. पारंपरिक रंगाच्या चाकानुसार लाल आणि पिवळा केशरी, लाल आणि निळा जांभळा आणि निळा आणि पिवळा हिरवा बनवतात. तृतीयक रंग. तृतीय किंवा मध्यवर्ती रंग प्राथमिक आणि दुय्यम रंगांचं मिश्रण करून तयार केले जातात. निळा हिरवा, निळा व्हायलेट, लाल नारिंगी, लाल व्हायलेट, पिवळा नारंगी आणि पिवळा हिरवा हे रंग संयोजन आहेत, जे तुम्ही रंग मिसळून बनवू शकता. या सत्राच्या व्हिडिओमध्ये आपण एलिव्हेशनच्या आधारावर केस कापण्यासाठी उंचीच्या 3 श्रेणी, उंचीच्या प्रक्रियेची चर्चा केली. तुमचं स्वारस्य नक्कीच वाढलं असेल. धन्यवाद.